नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्याला डाळिंब शेतीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला डाळिंब शेतीमधील तंत्रज्ञान माहीत असणे हे खूप गरजेचे आहे. आपण बऱ्याच वेळेस बघितले असेल, एकाच वेळी पानगळ केलेले, एकाच वातावरणामधील अगदी आपल्या बांधालगत असलेले डाळिंब प्लॉट यशस्वी होण्याचं प्रमाण हे कमी अधिक असते. काही प्लॉट खूप यशस्वी होतात तर काही फेल जातात. याचं कारण काय असेल तर तो डाळिंब शेतीमधील त्या शेतकऱ्याचा अनुभव, अभ्यास आणि डाळिंबामधील काम करण्याच्या पद्धती आणि नियोजन. प्रत्येक भागातील नैसर्गिक वातावरण, जमिनीचा प्रकार हा वेगवेगळा असतो. त्यामुळे डाळिंब पिकवण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. प्रत्येक भागामध्ये वापरली जाणारी खते, औषधे यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदल बघायला मिळतो. असे असले तरी पण काही शिफारसी, मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बदल होत नाही. आज आपण एक महत्त्वाचा आणि प्रत्येक डाळिंब उत्पादकासाठी उपयोगी असा विषय बघणार आहोत. तो म्हणजे डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास एक छोटीशी विनंती आहे. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास सर्वात आधी मिळेल. चला तर आता बघूया आपण कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. पहिली जी चूक आहे ती म्हणजे खुरपणी आणि आंतरमशागत. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये झाडाची पांढरी मुळे ही कार्यरत असतात. ते बेडवरती झाडाखाली अगदी जमिनीलगतच्या वरच्या 1 ते 2 इंच थरामध्ये असतात. अशा वेळेस आपण जर खुरपणी केली किंवा आंतरमशागत जसे की रोटर मारणे असेल, फणाच्या साहाय्याने मशागत करणे असेल, तर त्यामुळे या मुळ्यांना धक्का लागून त्या तुटतात किंवा डिस्टर्ब होतात आणि मग मुळांद्वारे झाडाला मिळणारी पोषक द्रव्ये ही व्यवस्थित मिळत नाही आणि मग डाळिंबागेची फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यानंतर 2 नंबरची चूक आहे ते म्हणजे सूत्रकृमी किंवा निमॅटोडसाठी उपाययोजना. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये काही कारणास्तव सीटिंग लांबले तर आपल्याला काही कृषी सल्लागार यांच्या शिफारशीनुसार किंवा आपण बागेला सूत्रकृमीचे औषध सोडतो. त्याचं कारण काय आहे तर डाळिंब बागेला जर निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण झाडाला दिलेली खते, पोषणद्रव्ये ही मुळांकडून झाडाला मिळण्यास अडथळा येतो आणि मग आपल्या डाळिंब बागेला व्यवस्थित फुलकळी येत नाही आणि आली तरी ती ड्रॉप होते आणि सेटिंग व्यवस्थित होत नाही. हे 100% खरे आहे. परंतु सूत्रकृमीसाठीचे जे आपण औषध सोडतो तर ते डायरेक्ट झाडाच्या मुळांच्या संपर्कात येऊन त्यावरील गाठी नष्ट करण्याचे काम करते. त्यामुळे झाडांची मुळे ही डिस्टर्ब होतात आणि झाडांमध्ये पोषक द्रव्याची कमतरता निर्माण होऊन फुलगळ होते आणि पुन्हा मुळे कार्यरत होण्यासाठी वेळ जातो. म्हणून बऱ्याचशा औषध कंपन्या सूत्रकृमीचे औषध सोडल्यानंतर आपल्याला विद्राव्य खते, मायक्रोन्यूटन किंवा हिमिक ॲसिड सोडायची शिफारस करतात. परंतु आपण याबाबत डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. सूत्रकृमीसाठी उपाययोजना करण्याची योग्य वेळ ही डाळिंबाच्या विश्रांती काळामध्ये आहे किंवा फार तर पानगळीनंतर पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यासोबत चालू शकते. परंतु सेटिंग अवस्थेमध्ये आपण ही चूक कधीही करायची नाही. त्यानंतर 3 नंबरची चूक आहे ठिबक साफ करण्यासाठी ॲसिडचा वापर. आपण डाळिंबाची ठिबक साफ करण्यासाठी जर हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर करणार असाल तर तो सेटिंग अवस्थेमध्ये अजिबात करायचा नाही. त्याने झाडाची पांढरी मुळे यांना इजा पोचते आणि मग झाडाला पोषण द्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यामुळे बागेमध्ये फुलकळी निघत नाही किंवा ड्रॉप होते. आपण विश्रांती पिरियडमध्ये ठिबक संच साफ करायचा आहे किंवा पानगळीनंतर फार तर पहिल्या पाण्याला आपण ठिबक सिंच साफ करू शकता. त्यानंतर चौथी जी चूक आहे ती म्हणजे कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचे अयोग्य प्रमाण किंवा चुकीच्या कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची निवड. डाळिंब सेटिंग अवस्थेमध्ये डाळिंबाच्या झाडावरती अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव असतो, जसे की थ्रिप्स, मावा, तुडतुडे आणि बुरशी. आपण अनेक वेळा कीटकनाशके फवारणीसुद्धा किडीचा व्यवस्थित बंदोबस्त होत नाही. मग आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक
यांचे प्रमाण हे कंपनीने शिफारस केल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये घेतो. त्यामुळे झाडाच्या फुलकळीवरती विपरीत परिणाम होऊन फुलकळी ड्रॉप होते. कीटकनाशके आणि बुरशीनाशके एकत्र मिसळताना तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा कृषी विक्रेता यांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण जर कॉम्बिनेशन चुकले तर झाडामध्ये डिफिशियन्सी येऊन फुलकळी ड्रॉप होते. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये आपल्याला हिरवं चिन्ह असलेली कमी विषारी गटातील कीटकनाशके किंवा बुरशीनाशके वापरायची आहेत. लाल किंवा पिवळे चिन्ह असलेले कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा वापर आपल्याला डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये टाळायचा आहे. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये बुरशीनाशके वापरताना झाडाच्या पानावरती अत्यधिक कोटिंग करणारे, ज्यांचे प्रमाण 2 ते 2.5 ग्रॅम आहे, अशी बुरशीनाशक यांची फवारणी शक्यतो करू नये. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये लिक्विड स्वरूपातील बुरशीनाशके जास्त करून वापरावीत. पावडर स्वरूपातील बुरशीनाशकामध्ये थायोफिनेट मेथाइल म्हणजे रोको पावडर फॉर्मॅटमध्ये जरी असले तरी त्याचा कोणताही विपरीत परिणाम डाळिंबाच्या सीटिंग अवस्थेमध्ये होत नाही. हे औषध सीटिंग अवस्थेमध्ये चांगला परिणामकारक रिझल्ट देते. त्यानंतर आपण 5 नंबरची चूक बघूया, खोडाची फवारणी. डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये आपल्याला अनेक वेळा खोडभुंगा, पिन होल बोरर यांचा प्रादुर्भाव आढळतो. खोडाची फवारणी करण्यासाठी आपल्याला सिंथेटिक पायरॅथ्रॉइड गटातील उग्रवासाची औषधे फवारावी लागतात. हे आपल्याला सीटिंग अवस्थेमध्ये टाळायचे आहे. आपल्याला खोडाची फवारणी करायचीच असेल तर ती बागेमध्ये कळी उमलण्यापूर्वीच करायची आहे. त्यानंतर 6 नंबरची आणि शेवटची चूक आहे ते म्हणजे पाण्याचा अति ताण. शेतकरी मित्रांनो, आपल्याला डाळिंब सीटिंग अवस्थेमध्ये डाळिंबाला पाणी कमी करावे असा सल्ला दिला जातो आणि तो योग्य पण आहे. आपण डाळिंब बहारामध्ये पानगळीनंतर जे पहिले पाणी देतो त्यावेळेस डाळिंबाची पांढरी मुळे ही कार्यरत होतात आणि जर आपण पाण्याचा अति ताण दिला तर डाळिंबाची पांढरी मुळे ही डिस्टर्ब होतात किंवा पुन्हा कार्यरत होण्यासाठी वेळ जातो. यामुळे डाळिंब बागेला लवकर कुणी निघत नाही आणि निघाली तरी पण ती ड्रॉप होते. डाळिंब बागेला पाणी देताना जमिनीचा प्रकार हा खूप महत्त्वाचा आहे. आपण याचा अभ्यास करूनच योग्य पाण्याचे नियोजन करावे. कारण या अवस्थेमध्ये नकळतपणे आपल्याकडून झालेल्या छोट्या चुका डाळिंब फुलधारण्याला, सीटिंगला आणि उत्पादनाला थेट परिणाम करतात. डाळिंब पिकामध्ये सीटिंग म्हणजे झाडावरती फुलं येऊन ती गळून न पडता फळामध्ये रूपांतरण होण्याची अवस्था होय. या काळामध्ये झाडाला पोषण, पाणी आणि योग्य वातावरण याची अत्यंत गरज असते. पण आपण अशा काही गोष्टी नकळत करतो की ज्या या प्रक्रियेला अडथळा आणतात आणि मग आपल्याला डाळिंब शेतीमधून कमी प्रमाणामध्ये उत्पादन मिळते किंवा डाळिंब बहार फेल पण जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सीटिंग अवस्था म्हणजे डाळिंबाचं भविष्य ठरणारी अवस्था आहे. या काळामध्ये आपण थोडीशी काळजी घेतली, योग्य सल्ला पाळला तर आपल्या बागेचं उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही पण वाढतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदा डाळिंब लागवड केलेल्या जमिनीमध्ये पुन्हा किती दिवसांनी डाळिंबाची लागवड करावी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर पुन्हा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.